हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तुमचं असंच प्रेम असू द्या माझ्यावर. आता मी चाललोय शिवूडला. थोडी शॉपिंग बाकी आहे, ती करून येतो परत. आणि संध्याकाळी लोकेश दादानी घरी बोलवलं. आता बघू काय गिफ्ट आणलंय त्यांनी माझ्यासाठी. जे माझ्या वाटी पणव आहे. खूप दिवसानंतर फॉर्च्युनर फिरवतंय, नाहीतर थार आणल्यापासून थारच फिरवतंय. आता होईल ती पण 10,000 किलोमीटर चालेल. मला तर वाटतं आजच चालेल 10,000 का रे. काय त्यांनी गाडी टायर आपली सायकल टाकलेली डायरेक्ट ठोकलं नाही. नाही ठोकायचं ना, डायरेक्ट उडवायचं. सर्व्हिसिंगला न्यायवर लागणार. हॅलो, शिवूड मॉल ग्रँड सेंटर. ओ भाई मारो, खूपच शॉपिंग झाले, कारण की फिरायला पण जायचे ना लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणून. 2 hours later. चला, शॉपिंग तर पूर्ण झाली. आता चाललोय कवर टाकायला. मोबाईलची काच फुटली आणि फोडला कवर पण नाहीये. त्याला कवर टाकतो, नाहीतर खूप नुकसानमध्ये जाणार. आधीच गेलेलो आहे नुकसानमध्ये. थांबा तुम्हाला दाखवतो. बघा, याला कवर पण नाही. बाहेरून ओके, बांगडी झाली याची. डिस्प्लेच गेला आहे. आणि एवढे बॅड लक आहेत का वॉरंटीच्या दुसऱ्या दिवशी डिस्प्ले गेलाय. 26 मेला आणि 25 मेला बड्डेला दादानी गिफ्ट घेतलेला हा फोन. आणि दुसऱ्या 26 मेला बाईचा डेड झाला. चालतो एक साईडून, चालवायचं, काय नाही होत. फोन आले, फोन गेले, बस झालं. अजून काय पाहिजे आपल्याला. हा फोन आहे दुसरा तसा पण. चला कवर टाकून येतो. फोनला कवर नाही का, पण खूप दिवस झाले फुटले, तशी ठेवले. फोन घेतला तर असं होतं पैसे नाही का दिशान काच टाकले. बॅडलॅक असतात का का रे भाई. का टाळले रास कंटाळले. आज 11 वाजल्यापासून माझ्या सोबत मला भाईला कल्याणशी. आता इकडं नवी मुंबई, आता परत इकडं ओल्ड पनवेलला न्यायचे. आता नंतर जाईन केस कापाला. 2 दिवसामध्ये बड्डे, परत उद्या बंद असणार सलून म्हणून. बाबा या फोनला पहिले कवर लावू दे ना. आधीच त्याला स्क्रीन गार्ड पण नाही. बघू अजून 2-3 कवर बघतोय. इथे तर फायदाच नाही येतं लावून. वाटतं का बने भारी नाही. लावला कवर. आता कसं टेन्शन नाही. घेतलं बऱ्यापैकी. आताच घरी आलो. आता फॉर्च्युनर लावतो पार्किंग मध्ये आणि स्कूटीवर जातो केस कापायला. कंटाळा आला सकाळपासून गाडी चालवतोय. रास कंटाळा आला. पाण्या वाईट तर रास कंटाळले. 11 वाजता नेलता, आता 6 वाजला. आता आणले त्याला घरी. त्याला आता जातो लोकेश भाऊकडे आणि बघू त्याचा काय काम आहे. नंतर जातो मग केस कापायला. आज पण 8 वाजतील, 7-8 नक्कीच. लोकेश भाऊ एकदम निवांत. काय भाऊ झोपलेलं का काय. लोकेश भाऊंकडून निघलो बड्डेची प्लॅनिंग करून. आता चाललो केस कापायला. त्याला खूप विचारला काय आणलं पण सांगतच ना. 6ला आता बघू संध्याकाळ बोलवले. फक्त फोन करेन. बघू आता किती वाजता फोन कर. 346 minutes later. केस वगैरे कापून झालं. आता जातो मस्तपैकी फ्रेश होतो घरी जाऊन. आणि लोकेश दादाच्या कॉलचा वेट करतो. बघू किती वाजता कॉल होतो त्याचा. दिसतं का नाही हिरो. आता बस झाली गाडी. आता स्कूटीवर फिरायचं फक्त. रात्री ट्रॉफिकमध्ये रात कंटाळा येतं. आज दिवसभर गाडीच चालवले. आता मस्त की फ्रेश झालो. केस कापून आलो, फ्रेश वगैरे झालो. आता चाललो आहे फ्लॅटवर चाय नाश्ता का. आताच लोकेश दादाचा कॉल आला होता. बोलता लवकर घरी ये. हो बघू काय आणलंय भावाने. का आणलं असेल तू गेस्ट करून सांगा. का आणलं असेल म्हणून. का मला तर वाटतं कपडे, नाहीतर दुसरी काहीतरी गोष्ट आणली असेल. बघू. सबर का फल मीठा होता है.
जाऊ कधी पोचते झाले त्याच्या घरी तापट त्याने फक्त का आणलाय डायरेक्ट हो त्याला फोन आला तर त्याचा लवकर येतं त्याचं आलोच काम गाडीत पण एक दोन सामान आहेत ते पण घेतो कुठं ठेवलंय मागं ठेवलं चला आलोय लोकेश भाईच्या घरी कुठे आहे लोकेश भाई इथे आहे का इथे नाही त्या घरी होत अरे भाऊ आहे तरी कुठे म्हणतो तर त्या घरात गेले असं 100% बघू कुठे भाऊची कलाकृती म्हणजे एक नंबर आहे एकदम सायंटिस्ट काय बघा बघू भाऊ इथंच बसलाय वाटतं काय भाऊ काय चाललंय गडबड काय शोधबीट करीतच आले म्हणजे टाइमपास बघू बोलो काय तुझ्याकडे काय खाना पिना आहे का नाही मी इथे का टाइमपास करी होता हे बघा भाऊची कलाकृती काय गिफ्ट तरी काय माझ्यासाठी एवढा सांग भाई 3-4 दिवसापासून एकदम आतुरतेने वाट बघतोय त्या गोष्टीची 3-4 दिवस झालं सांगते निसा फोन करतोय घेतले तुला काहीतरी भाऊ घेतले काय घेतले कपडे पण घेतले असते तर मन नको काय नुसतं आणले करी होता काल गाडी सांग तरी का आणले म्हणा काल नुसतं गाडी सांगत काहीतरी आणले म्हणा कधी काय मला लगेच झाले होते हे तो लेटेस्ट न्यूज आहे बट आणले तरी काय आताच दे जरा पब्लिक पण बघेल ना की काय दिलं म्हणून 2-3 ब्लॉग मध्ये मी बोलले म्हणजे कपडे तर तुम्हीच घेतले आणि तुझे कृपेने कपडे घेऊन दिला झारा आणि H&M मधून दुसरा काय आहेत बुटाला अशा घरी जुनी तीच घालू मग आता काय शेट परिस्थितीनुसार नको 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 खूप शॉपिंग झाली नको बघलेली मी 2 बघलेली 2 पण नको जरा हे चालू आहे नको 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 खूप कार्यक्रम आल्यात अरे बाबा दे चला आता आधीच जेवलो ना सकाळपासून कल्याणची नवी मुंबई इकडे तिकडे दिसता फिरतोय आमचं बघू का आणलं जाऊ दे चल घरी जेवायला 10 वाजले भाई काय 10 वाजले चला जेवण करायचे घरी जेवलो नाही फक्त नाश्ता केला मग कशा बस तेवढाच आमचं जा लवकर जा नंतर बनवते नंतर वाकरतो फोन आमचा एक कलाकृती ए भाई फोन बिन नको काढू चल आमचा का आणले बघू आमचं जाऊ दे म्हणून घरी कटाला तो फोन वाकले काय डिस्प्ले गेले एक साईडचा डिस्प्ले गेला त्यान काय वाकराचा आहे हांजा एकदाशी बघू काढले ए भाई आंचल कलाकृती ए आंचल कोणचा आणि कोणचा सगळा माझाच आहे आणले काय 2 बुटा तुला बाबा मन तरी सांगायचं मी नसतं की मना घेतल्या त्या दिवशी मला आवरलेलं एक मॉलमध्ये तू बोलतो माझ्याकडे आज बुटा झाली घरी बोलतो मारती घरी गपचूप तुझे तरी घेतले असते येऊन कधी जायचं असलं तर तुला मागवायची आहेत का मागवायचे ना बाई मला आधी नको सांगायला तू म्हणजे पैशावालाच झाले 2 एक सोडून गरीबीवर मात करू बघू लोकेश भाईची नवीन शूज बाई त्याच्यावर स्क्रॅच पाडला तुम्ही
मी तुला नाही करणार, मी दुसरा बॉक्स आहे जॉर्डनचा बॉक्स. जॉर्डन नाही, अच्छा म्हणजे बाहेरचा बॉक्स आहे. याच ब्रँडमधनं मी मागवतो. जरा जास्त दिली ना, इथं जरा महाग. हो खूपच महागडा काम दिसतोय. ₹1,00,000 बुटा आहे ना मागवली. अरे भाई एवढा लोकेश भाईची शूटची ओपनिंग. हिला फुल पॅकेजिंग आहे. हो स्टिकरिंग, एकदम मस्त दिलं. स्टिकर भारी आहे त्यांचं. ओ भाई साहब, ओ भाई ये तो मैंने देखा था उस दिन मॉल में शूटला. त्यांचं 7 वर्षाचं या झालं. 8 वर्षाचा. हा 7 का 8 वर्षाचा भाई. दाखव दाखव मला आवडला म्हणून घेतला मी. भाई हे तर मी नाही बघलेलं आहे. चिटिंग आहे पण ही म्हणा साईज याच्या बायांची ना वाटत. काय छोटं झालेलं. असं कधी ना भाई. भाई मी त्या दिवशी बघलेली, त्याला बोललेलो कमी घेणार आहे पण भाईनी त्याला घेतली वाटतं. भारी वाटत होती यार इथं पण. होतील का मग तुला तुम्हाला काय समजा बघ घालून तर बघ. माहिती अक्कल होऊन जायची गोष्ट. एवढी आले रिटर्न आलं तर रास लपडा होईल. तुला कधी झाली तर नको बाबा, आधीच फुल परिस्थिती बिकट आली. थांब फारशी बिरशील. बघ बघ घाल चल. ती पण लवकर खोलचं दाखव कसली काय आणले ना. सांगतो तुझ्यासाठी या आणले त्या आणलं सांगणारे, बड्डेला दाखवणारे. अरे भाई तुला जरा बरं वाटेल बुटावर माझी बघली तर काहीतरी नवीन काही दिवस आपण. भाई बुटा बघल्या मला एकदम जलन पिक होत. माझी आवडती बुटा आहे भाई ना, त्याने घेतले. मी त्याला बोललो मी घेणार आहे, तू नको घेऊ. भाईने जाऊन कधीच त्याला घेतली. त्याला माहिती आहे मला आवडतं नाही बुटा. असं हे माझ्याकडं असलाच कलर आहे आधीचा. पण भारी आहे. ह्योच घेणार होतो आधी, तो आवरेल तो घेतला. नंतर बोललो ह्यो घेईन, पण आता याजी आणि याला घेतले. तुला बघ होतं का पहिले. तुझे मोठ्या पायानं म्हणा कसे होतील. बघ घालून बघ तुला होतं का. यावरती उठान एक नंबर. ओ भाई साहब ये तो मेरी परफेक्ट साइज है. तुला कशी होती. तुलाच घेतल्या बावड्या. तुलाच घेतल्या. काय तुझी तुला रिटर्न कर. काय रिटर्न कर. तू होती कशी तुला मला चिप करते का. अरे तुलाच आणल्या. काय पण अरे मग तुला कशाला बोलवले असतं मी. भाई हे मी त्याला मॉल मध्ये बोललेलो का मी ऐकलेलं भाई. ही बुटा मला घ्यायच्या म्हणून, पण मला आता नाही घ्यायची. ही घेऊन बोललो, जरा कडकी चालू होती. पण भाईने ऐकलेला तेव्हापासून तो त्या बुटांच्याच मागा होता. अजूनही घेतली. अजूनही घे. तो बघ सो मच. तुला माहित नाही अजूनही घे. दुसरा बघ आता बघ. बस तो बघ दुसरा. अरे यो पण आहे बघ. यो पण तुलाच आहे. हो हो 2-2 हे तर लय खतरनाक शू. ओ भाई साहब SB डंक. ये तो सबसे बढ़िया वाला है. भारी आहे. एक नंबर. थँक्यू सो मच. म्हणतं वाटलेलं का काहीतरी शर्ट एडला असेल कुठला तरी. मग बाईनी भाई बुटा म्हणजे माझा जीव आहे का जीव. म्हणतं वाटलं शर्ट घेतला असेल बरं कुठला तरी मागाचा. बोललेल तो. थांब किती घाई चालली तुझी. किती घाई चालली. अरे हो दे तर मी करतो दे. भाई मी त्यांना बोललो फक्त मला शर्ट घे, पण भाईनी एक चोरून यो एक. अरे कुठे गेला तू. यो एक भाई 2-2 बुटा. म्हणतो वाटलं पण नव्हतं का असं काय होईल आजचा दिवस. म्हणतो वाटतं का शर्टच घेणार आहे.
US पोलोचा शर्ट सांगेल त्याला. आता काय सांगितलं की बर्थडेला शूज आता सांगितलं याला. इथं जुनच शूज घालणार होतो आणि कपडे तर त्याने त्या दिवशी घेतल्या. जर तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल, कपडे पण घेतले आणि शूज पण. भाई म्हणजे मला बर्थडेला खर्च पण नाही काहीच करून दिला. फक्त काय जे सेलिब्रेशन नाही सगळं खोटं आहे. हो शिवा, अरे तुझे रास पाहिजे असेल भाई. यो मला रास आवडता. यो कधीच मी घेणार होतो. दोन शूज घ्यायच्या आधीच यो शूज घेणार होतो. पण भाईनी का माहित कुठं ऐकलेला, एवढं आस्ती बोललेलो मी का मी यो शूज घेईन म्हणून. हा बघा, हाच तो शूज. भाईने ऐकला ना, घेऊन आला भाई बर्थडेला. तुम्ही व्हिडिओ केलेली असेल. आहे बघायला लागेल त्याच्यानं आहे यो शूज. हे बघा आमचे अक्षय भाऊ. हाय गाईज, भाईला आमच्या भरपूर सपोर्ट करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा. आणि अशाच आमच्या भाईच्या व्हिडिओला लाईक्स आणि कमेंट करत राहा. हीच आशा वाटतो. थँक्यू सो मच. अरे बाबा खोलतं का टिंगल करतं. आंचल घालून दे. अशीच एक स्पायडरमॅनची पण. ओ हो बाई मला ना डन. बघू साईड दाखव. हे करायला लागणार. नाईस नाईस, परफेक्ट साईज आहे ना. भाई म्हणतं वाट लावून नव्हता काही हे शूज असतील म्हणून. काय आपण नव्हता केला का बर्थडेला शूज म्हणून भेटणार आता याच्याकडून गिफ्ट. मी तर काय शर्टाचा जॅकेट त्यांनी त्याला बोलले US पोलोचा शर्ट घेऊन ये म्हणून. भाईने ऐकलेला एक पण नाही, दोन घेऊन आला. आता मला प्रश्न म्हटला बर्थडेला कुठला घालू, हा घालू का हा घालू. पैसे तुलाच द्यायचे. हे गिफ्ट घेऊन आलं डायरेक्ट. सगळा खोटा बोलता का. म्हणून तुला वाटलं ना शर्ट याच्या मॅच ब्लू काय घेतला आपण. हा बर्थडेची शॉपिंग पण मजबूत करून दिले. झारा याची नाही. 3 दिवस कंटिन्यू शॉपिंग करायला येतंय. आणि हे काम आहे तर कधी मागवलंय ते तर माहित पण नाही मला. भाई यो शूज आहे ना लाजवाब, एक नंबर. हे पण आहे झालं ना माहिती. झाला ना आता गोल्डमॅन. नको गोल्डन पण जायचे. मस्त की शॉपिंग पण करून दिले. माय गॉड एक नंबर. दुसरं बघितलंच ना का दुसऱ्यांगा आहे आईला. याच्यावर डिझायनिंग अलग आहे आणि याच्यावर अलग आहे. भाई लेस मध्ये म्हणा गुंडलाचे काय 4 दिले. यो हटके एकदम भारी वाटेल घातल्यावर. बाईची खुशी बघा भाई एक नंबर खुशी. जेव्हा कुठल्या पोरीला प्रपोज मारेल ती हा बोलल ती खुशी आणि ही खुशी. ती खुशी म्हणजे यांच्यावर पाणी भाई. हे म्हणजे जीव की प्राण आहेत आपले काही. वन लवच आहे. रास मी प्रेम करते. शूज फक्त आणि फक्त शूज फुल स्टॉक बनवायचे. तुम्ही माझी इंस्टाग्रामची स्टोरी बघितली असेल. स्निकर व्हायचे आपल्याला. स्निकर बॉय व्हायचे. 2 वर्षांत 50. हे 100% भाई करणार. तुम्ही माझा ड्रीम आहे. ड्रीम असा एकदम असा 2 वर्षांत 50 होतील आपले. सर भाई होणार ना, होतील ना. करणार 100%. वॉल किडनी घेऊ हे जास्तच आहे जरा. ते घालायला राहायला पाहिजे का नको. राहू भाई राहू घालायला राहू. पोर गाईड का घालेल माझा. असाच माझ्या सोबत राहा एकदम. असंच पाठीशी राहा. अजून 2-3 बर्थडेला 5-6 वर गिफ्ट कर. तेवढंच राहिले. चल चला बस झालं आता. जा घरी घेऊन. असंच घेऊन जाईल भाई करिओ यांना. हा तेच. ही गाण कोण नेल. ही घाल तुम्हाला. हा भाई राज खुश आहे. मी एक नंबर खुश आहे भाई. चला भाऊ पॅकिंग करा. जाऊ द्या आम्हाला घरी. नेतं का इथंच ठेवतो इथंच ठेव. ये इथंच ठेव. घरातल्यानं सांगितलं तर आज शिवा देतील. त्यांना तरी खोटा वाटेल का मीनीच घेतल्यात. त्यांना कोण सांगेल तुम्ही गिफ्ट केले म्हणून. नाही ब्लॉग बघतात सगळी. त्यांना सगळा करा सांग. कोणी सांगितलं मी नाही घेतलं. मार घालला घरात ना काढतील. चलो ये भी ठेव. चल स्टिकर राहू दे. गाडी लावा. चलो भाई लोग
थँक्यू सो मच मला एवढा मोठा गिफ्ट घेतल्याबद्दल. कपडे तर कपडे पण ना, शूज तर शूज पण. अजून काय पाहिजे सांगा. मुलाची एकच इच्छा असतो, पण माझी वेगळी इच्छा आहे. मला या नो गर्ल्स ओनली शूज, फक्त आणि फक्त कपडे आणि बुटाच बस, बाकी काहीच नाही. हो शूज ठेवा इथे. चला आम्ही चाललो घरी. खूप मोठा आज गिफ्ट भेटला. एकदम म्हणजे एकदम खुशीवाला गिफ्ट म्हणजे भाई शूज. आपली खुशी म्हणजे शूज आहे बस, बाकी काहीच नाही. चला भाऊ चला निघतो. चलो बाय बाय. गाडी कुठे येते भाई? बस का देणार ना. भाईची कलाकृती बघा. मग काय पाहिजे? हो नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच लोकेश दादा. मला तर वाटलं पण नव्हता का असं काय होणार. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला माझा गिफ्ट हे पण नक्कीच कमेंट करून मला सांगा.